मुंबई गोवा महामार्गावरील नागोठण्याजवळील सुकळी खिंडीत शुक्रवार आज सकाळी भीषण बस अपघात झालाय. मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेल्या ओमकार ट्रॅव्हल्सच्या खासगी बस चालकावरील ताबा सुटल्याने बस उलटली अशी प्राथमिक माहिती आता समोर आली. दरम्यान या भीषण दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर 38 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 9 ते 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बस उलटल्यानंतर अनेक प्रवासी आत अडकले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीचा धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर नागोठणे पोलीस, बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. जखमींना प्रथम नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रोहा, नवी मुंबई तसेच कळंबोली येथील MGM रुग्णालय हलवण्यात आले. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चालकाचे नियंत्रण सुटणे, वेग किंवा रस्त्याची स्थिती यापैकी कोणते कारण जबाबदार आहे याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.